पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमचं या आपल्या सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण शेळ्यांच्या विविध जातीविषयी माहिती घेत आलेलो आहोत. आज असंच आपण एक शेळ्याची अतिउच्च जात, ज्याला जमनापारी हंसा असे म्हणतात, त्याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. शेळ्याची एक अशी उत्कृष्ट अशी ही जात आहे, जिला क्वीन्स ऑफ गोट्स, शेळ्यांची राणी असे संबोधले जाते. जिचा रंग रूप पाहून लाखो लोक तिच्यावर एक प्रकारे फिदाच होतात. असा हा रंगरूप. ही मूळची आपल्या भारतातील अतिउच्च जात आहे. उंच जात मानली जाते. मूळची उत्तर प्रदेशमध्ये आढळणारी ही जमनापारी हंसा ही जात आग्रा, इटावा, मथुरा या उत्तर प्रदेशच्या भागामध्ये जिचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि आज तिची मागणी संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारण तिचा रंग रूप पाहून आणि प्रजनन क्षमता एक चांगल्या प्रकारची हंसामध्ये आहे. वर्षाला एक वेळ आणि 2 वर्षातून 3 वेळ प्रजनन करणारी ही हंसाची जात. 2 किंवा 3 पिल्ले ती घालण्याची तिची क्षमता आणि रंगरूपामुळे आणि पांढऱ्या शुभ्र कलरमुळे ह्याच्या पिल्लांना पण चांगल्या मोठ्या प्रमाणात बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे ही जात नक्कीच प्रसिद्ध आहे. वजनाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर वजनामध्ये पूर्णतः वाढ झालेली जमनापारी हंसाची मादी 60 ते 80 किलोपर्यंत तिचं वजन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. तसेच नराची पूर्ण वाढ झालेला नर हा आपल्याला 80 ते 120 किलो किंवा मोठमोठ्या फार्ममध्ये ज्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे खाद्य वगैरे दिले जाते, 150 ते 250 किलोपर्यंत पण पाहायला मिळते. आणि तुम्ही चित्रात पाहू शकता, खास ह्याच्या पायावर असणाऱ्या केसांमुळे आणखीच तिचा भाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पायावर एक प्रकारची केसाची झालर असते, तुम्ही चित्रात पाहू शकता. त्यामुळे तिला एक वेगळा शाईन आणि वेगळाच लूक आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय अग्रेसिव्ह असलेली ही जात, जिला बकरी ईदमध्ये पांढऱ्या शुभ्र कलरमुळे शहरी भागात चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात मागणी असते. साधारण ते 50,000 70,000च्या वर ही बकरी विकली गेलेली आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे हंसाची एक चांगली क्रेज भारतात तसेच महाराष्ट्रात आपल्याला पाहायला भेटते. सुंदर जात आहे आणि सर्व प्रकारच्या वातावरणात सेट होते. सुक्या चाऱ्याऐवजी ह्यांना फांद्या, वेली आणि ओला चारा जास्त प्रमाणात खायला आवडतो. त्यामुळे महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट हंसाचा आपल्याला पाहायला भेटतो. पण तसे पाहायला गेले तर जास्त प्रमाणात आपल्याकडे जास्त हंसा जमनापारीचे सेड नाही आहेत. पण हळूहळू यामध्ये बदल होत आहेत आणि लोक या क्षेत्राकडे वळत आहेत. एक सुंदर जात आपल्या भारतातील, जिला आज एक चांगल्या प्रकारे मागणी आहे. बाजारात शक्यतो विकत वगैरे भेटत नाही. त्यासाठी आपल्याला राजस्थान, अजमेर किंवा उत्तर प्रदेशवरून या शेळ्या परचेस करून आणाव्या लागतात. आज मुंबईसारख्या भागामध्ये ह्या शेळ्या आपल्याला भेटत आहेत. देवनार मंडीमध्ये पण ह्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात. तर चांगल्या जातीची
तोंडावर पण तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये एक वेगळाच लूक बोकडाच्या जातीला आलेला असतोय. वर तोंडावर छानशी अशी केसे असतात आणि कान वगैरे तुम्ही पाहू शकता. लांबलचक कान असतात. गुलाबी कलरमध्ये कान असतात. त्यामुळे अनेक रेखीव दिसतात. शिंगे मागे पिळलेली किंवा आकर्षक अशी पिळलेली असतात. हे बच्चे पाहू शकतात. कानाच्या भागावर काही प्रमाणात चॉकलेटी किंवा तपकिरी कलरचा रंग असतो आणि टिपक्यांची झालर अशी कानावर किंवा मानेवर आपल्याला पाहायला मिळते. आज एक लहान पिल्लू जमनापारीचे आपल्याला घ्यायची म्हटले तर 8 ते 12 हजारपर्यंत पैदा झालेली पिल्लं आपल्याला विक्रीसाठी भेटतात. एवढा उच्च दर जमनापारीला किंवा त्याचीच एक मिळती-जुळती जात सोजत ज्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तुम्ही जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये ते पाहू शकता की ह्या पांढऱ्या रंगामुळे ह्यांना जास्त मागणी असते. शेळी पालन करत असताना किंवा बकरीच्या पर्पजवर बोकडे सांभाळत असताना आणि विक्रीसाठी काढले तरी यांना पांढऱ्या रंगामुळे जास्त भाव आणि जास्त मागणी आणि चांगला प्रतिसाद आलेला आपल्याला पाहायला मिळतो. चांगली जात आहे मित्रांनो, निवेश करण्यासारखी आणि उत्पादन घेणारी एक चांगली जात आहे. ज्याचा फायदा शेतकरी मित्रांना नक्कीच भविष्यात होणार आहे. यामध्ये तुम्ही नक्कीच तुम्ही यामध्ये आपला वेळ आणि आपले पैसे गुंतवून तुम्हाला ह्यात नक्कीच फायदा आणि चांगला प्रतिसाद मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच जमनापारीमध्ये गुंतवणूक करू शकता. कशी जात वाटली मित्रांनो नक्कीच आपल्याला कळवा. आणि चांगली एक जात आहे. त्याच्याबद्दल आपण आज मित्रांनो थोडीफार माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ नक्की कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेळीपालक मित्रांपर्यंत जे शेळीपालन करण्यास उत्सुक आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आभार आहे. असंच प्रेम राहू दे.